लंकेचा मालक होता पण भजन शंकराचं करीत होता. ते देवाला मोक्ष त्याला द्यावा लागला. बायको पळू दे राहून रामाची पळू जाऊ दे काही फरक पडला नाही त्याला. आमच्या महाराज लोकांनी तेवढंच लावून धरलंय. रावणाने सीता पळू दे तुझ्या काय बापाचं गेलं पळू जाऊ चल. अरे पण रावणानं मोक्ष मिळवला हे सांग ना 2-3 वेळा. रावणाच्या 4 गोष्टी लोकांना सांगायच्या रोज. जगातला पहिला मातृभक्त रावण, जगातला पहिला शिवभक्त रावण आणि लंका सोन्याची असून भजन करीत होता. आणि 4थी गोष्ट जगातला मरताना हसणारा पहिला भक्त रावण. ते दिलं सोडून दाढी वाढून आला. येऊ दे जाऊ दे काय तुला तकलीफ नाही झाली. उरफटे पो तेव्हा सुद्धा माहिती नाही. काही लोक म्हणते वाल्यानं 17 जण बामणं मारली. एवढी बामणं आणली कुठून होती. इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे त्याला एवढी 17 जण बामणं कुठं सापडली. बरं सापडली तर सापडली. बामणं डोंगराला गेली ती का आला त्यांना गावातलंच खपानं. काय पोथ्या वाची त्यात कुडून लोक. अरे वाल्यानं 17 जण मारली नाही. टाळकरी मंडळी वाल्यासारखा जगातला भाग्यवान माणूस नव्हता. त्याला नारद स्वतः भेटायला गेलता. एवढा नशिबान माणूस होता. चंद्रामृत सुखा शेवेल असता जाता रवी धरवेल. पण नारद इतका भाग्यवान की त्याला देव